आता बातमी जळगावमधून। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय। जळगावच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहेत। महाजनांनी जामनेरमध्ये भाजप आमदार आणि खासदारांशी 2 तास या संदर्भात चर्चा केली आहे। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। एकीकडे जळगावच्या जागेसाठी शिंदेची शिवसेना आग्रही असतानाच गिरीश महाजन यांच्या जामनेरमधील निवासस्थानी भाजपच्या आमदार खासदारांची बैठक पार पडली आहे। भाजप आमदार सुरेश भोळे तसेच आमदार मंगेश चव्हाण आणि भाजपच्या खासदार स्मिता वाघ या बैठकीला उपस्थित होत्या। सूत्रांच्या माहितीनुसार जळगावात महाजनांची 2 तास बैठक झाली आहे। जळगावची जागा भाजपने लढवावी अशी बैठकीत मागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या आमदार खासदारांनी महाजनांकडे जळगावच्या जागेची मागणी केली आहे। शिवसेनेने केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मेरिटवर जागा वाटप होईल इतकंच नाही तर मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं महाजनांनी स्पष्ट केलंय। महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे। मागणी काय आहे, किती आहे, काय नाही ते आपण बघू, पण या संदर्भामध्ये अतिशय सन्मान्य तोडगा काढला जाईल। ज्यांचं जिथे संख्याबळ आहे मेरिटवर या ठिकाणी जागा वाटप होईल। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर महायुतीत शिवसेनेनंही दावा केलाय। शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या मुलासाठी जळगावच्या जागेची मागणी केली आहे। विशेष म्हणजे शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनीही मुलासाठी दावा केलाय। निश्चितपणे साहजिकच खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी। प्रताप करता या ठिकाणी उमेदवारी आम्ही मागितलेली आहे। शेवटी आता आमच्या पक्षामध्ये प्रताप आणि सुमितची मागणी होती, पण सुमितचं वय जरा कमी असल्यामुळे प्रताप एकटा आमचा उमेदवार आहे आणि दिला तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने आम्ही विजय हासिल करू। बघा, जागा कुणाच्या मुलासाठी मागतायत, काय मागतायत, परंतु जागा सुटल्या पाहिजेत हा आग्रह गुलाबराव पाटलांनी पण केलेला आहे आणि प्रतापराव जाधवांनी पण केलेला आहे। जागा सुटणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात।